नमस्कार मित्रांनो, मी शरद हसबनीस स्मरणरंजनमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपण आता भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळामध्ये थोडा वेळ रमून येऊया. तर भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये राज कपूर आणि नर्गिस ही सगळ्यात यशस्वी जोडी मानली जाते. त्यांनी सर्वात प्रथम पहिल्यांदाच काम केलेला चित्रपट म्हणजे आग. हा राज कपूर यांचा स्वतःचाच होता, RK प्रोडक्शनचाच होता. आणि सगळ्यात शेवटचा चित्रपट होता त्यांचा तो चोरी चोरी. तो 1955 साली रिलीज झाला. तर त्या दोघांचे चित्रपट आपल्याला आठवत असतील. श्री 420 आहे, आवारा आहे, जागते रहो आहे, अंदाज आहे. असे सुंदर सुंदर त्यांचे चित्रपट आहेत त्या दोघांनी काम केलेले. पण हे दोघं एकत्र तरी काम करत असले तरी राज कपूर इतर काही चित्रपटामध्ये दुसऱ्या अभिनेत्रीबरोबर काम करतच होता आणि नर्गिस दुसऱ्या अभिनेत्यांबरोबर ते बाहेरच्या चित्रपटामध्ये काम करतच होती. तर 1957 साली नर्गिस यांचा मदर इंडिया चित्रपट रिलीज झाला. तर त्याच्या आधी एक 2-3 वर्ष त्याचं चित्रपटाचं चित्रीकरण चालू असणार आहे. तर त्या मदर इंडियामध्ये नर्गिस यांच्याबरोबर सुनील दत्त होते, राजेंद्र कुमार होते, राजकुमार होता. तर त्यांच्याबरोबर काम करत असताना त्याचं जेव्हा चित्रण चाललं होतं त्या सेटला आग लागली. त्या आगीमध्ये नर्गिस अडकल्या आणि त्यांना सुनील दत्त यांनी वाचवलं. ते वाचवल्यानंतर झालं कसं की सुनील दत्त आणि नर्गिस यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. पण आधी राज कपूर यांच्याबरोबर 6-7 वर्ष एकत्र दरवर्षी 2-2 चित्रपट करताना जो सहवास होता त्याच्यामध्ये त्यांच्यात सुद्धा प्रेम निर्माण झालं होतं. पण राज कपूर विवाहित होता, त्यामुळे त्या दोघांचा विवाह होणं कठीण होतं. आणि या काळामध्ये त्यांच्या दोघांबद्दल वर्तमानपत्रातून, मासिकातून, मीडियामधून भरपूर गॉसिप्स होत होती. तर असे बाहेरचे काम, जसं हे मदर इंडियामध्ये काम करत होतं, नर्गिसचं काम चालू होतं, तसंच बाहेरचे काम करत असतानाचा राज कपूर यांचा एक चित्रपट मैं नशे में हूँ. या मैं नशे में मध्ये माला सिन्हा यांच्याबरोबर राज कपूर काम करत होते. त्या सिनेमातली गाणी छान आहेत. ये न थी हमारी किस्मत, नजर नजर में हो रही है बात प्यार की, नंतर मुझको यारो माफ करना मैं नशे में हूँ. अशी छान छान त्यात गाणी होती. तर त्या गाण्यांचं काही चित्रीकरण चालू होतं. काही इतर चित्रपटाच्या भागातही काही त्यांचं चित्रण चालू होतं. पण एक गाणं त्यातलं असं होतं की ते गाणं चित्रपटामध्ये राज कपूर यांना सादर करायला प्रशस्त वाटत नव्हतं. म्हणून त्यांनी सरळ सांगितलं की नाही बाबा, मी हे गाणं चित्रपटामध्ये सादर करणार नाही. तर प्रोड्युसर डायरेक्टरना प्रश्न पडला, आता काय करायचं. मग हे गाणं आपण ड्रॉपच करून टाकू. पण असं बऱ्याच चित्रपटात झालेलं आहे की एखाद्या चित्रपटामध्ये एखादं गाणं घ्यायचं ठरलेलं असायचं, ते काही कारणामुळे त्यात घेतलं जायचं नाही, मग ते गाणं पुढच्या कुठल्या तरी चित्रपटात वापरलं जायचं. पण तसं न करता या दोघांनी असं ठरवलं की आपण दुसऱ्या कोणापर्यंत तरी हे गाणं चित्रित करू. आणि मग त्यांनी त्याप्रमाणे त्यावेळेचं एक विनोदवीर मारुती यांच्यावर ते गाणं चित्रित केलेलं आहे. तुम्ही हा जर चित्रपट पाहिलात तर ह्याच्यामध्ये सगळी सुंदर सुंदर गाणी राज कपूरवरती चित्रित झालेली आहेत. आणि हे इतकं छान गाणं असताना राज कपूर यांच्यावरती का चित्रित झालं नाही असं आपल्याला प्रश्न पडतो. अगदी नक्की पडतो प्रश्न. इतकं छान गाणं आहे ते.
तर ते गाणं कुठलं होतं ते मी सांगतो. पण ते गाणं सांगितल्यानंतर तुम्हीच विचार करा की राज कपूर यांनी घेतलेला जो निर्णय आहे की मला हे गाणं सादर करायला प्रशस्त वाटत नाही, ते योग्य होतं का अयोग्य होतं ते तुम्हीच ठरवा. तर ते गाणं होतं, किसी नरगिसी नजर को दिल देंगे हम, काली जुल्फ के साये में दम लेंगे हम, ए हसीन तेरे हर सितम सहेंगे हम, आ भी जा कि तेरी राह में खड़े हैं हम, किसी नरगिसी नजर को दिल देंगे हम, किसी नरगिसी नजर को दिल देंगे हम, किसी नरगिसी नजर को दिल देंगे हम. नमस्कार. तुम्हाला हा किस्सा कसा काय वाटला ते कॉमेंट्स बॉक्समध्ये मात्र जरूर कळवा. नमस्कार. आणि हो, एक सांगायचं राहिलं, तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल तर तुमच्या तुमच्या मित्रमैत्रिणींना परिचितांना हा व्हिडिओ पाठवा, म्हणजेच फॉरवर्ड करा. आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नमस्कार.